हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. मित्रांनो, आज एक खूप इम्पॉर्टंट जे आहे मेसेज द्यायचा आहे या व्हिडिओतून. आजचा व्हिडिओ असा नाही आहे की प्लॅन करून केला गेला आहे. खरं तर काल किंवा परवाच एक व्हिडिओ बनवणार होतो मी, जो डिस्कॉमची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी आणि जी तुमची TPAची रिक्रुटमेंट आहे त्यासाठी. पण जे काही घटना घडल्या आहेत आज, त्या खूप विचित्र आहे आणि त्याबद्दलच आपल्याला आजचा व्हिडिओ थोडासा जे आहे टॉपिक जो आहे, इन्स्टेड ऑफ डिस्कसिंग अबाउट द वेकेन्सीज अँड डेट्स ऑफ एक्झाम, आपण जे वाटलं मला की इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी कळणं, काही गोष्टी तुम्हाला कळणं, त्याच्यावर आज डिस्कशन होणार आहे. तर जसं आपण म्हणतो की आपण एक प्लॅन बनवतो मित्रांनो, की सरळ आपल्याला एक गोल आहे त्याला अचीव करायचं आहे. पण जसा तुम्ही ठरवता तसं होत नाही. बऱ्याचदा तुम्ही ठरवता की माझे मार्क्स इतके येतील, असं होईल, मी एक्झाम अशी क्वालिफाय करेन, 3 महिन्यात माझी ही एक्झाम निघेल, 6 महिन्यात हे होईल ते होईल. बट गॉड्स प्लॅन इज डिफरंट ॲज यू नो. आणि समटाइम्स द गॉड डझंट डू द थिंग्स वे वी थिंक ही शुड, बट गॉड हॅज अ परफेक्ट प्लॅन फॉर युअर लाईफ. तर हा एक कोट आहे सुंदरसा. म्हणजे ह्यातून एवढंच आहे की आपल्याला जे स्ट्रेंथन करण्यासाठी जे म्हणतो ना, की काही वेळेस आपल्याला एकदमच क्रिटिकल सिच्युएशन्स फेस करावे लागतात फ्रेंड्स लाईफमध्ये. त्यावरच आज जरा बोलणं गरजेचं आहे. कारण त्याचं रिझन आहे की आजचं जे ॲनालिसिस तुम्हाला देणार आहे ते खूपच इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्या फ्युचरसाठी. तुम्ही जेव्हा इवन हा व्हिडिओ कुणासाठी आहे, तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना शासनात यायचं आहे. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी जे ऑलरेडी शासनात काम करत आहेत आणि त्यासाठी आहे जे नंतर पण म्हणजे फर्दर लाईफ त्यांना आफ्टर कम्प्लिटिंग दॅट जॉब किंवा कम्प्लिटिंग दॅट ड्युटीज, त्यासाठी पण खूप गरजेचे आहेत काही गोष्टी त्यांनी फॉलो करणं. की तुम्ही नुसतं अभ्यास करतानाच तुम्हाला जे प्रेशर आहे ते मॅनेज नाही करायचं. जेव्हा तुम्ही शासनात जाता ते पण प्रेशर मॅनेज करायचं. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला येता, ओल्ड एजला येता, तेही प्रेशर मॅनेज करायचं. म्हणजे तुम्हाला लाईफ जे म्हणतो आपण, की आपण जसं ठरवतो की 10th झालं माझं, विषय संपला, डिप्लोमा झाला, विषय संपला, इंजिनिअरिंग झालं, विषय संपला, तर असा विषय संपत नाही आहेत, विषय वाढत जातात. आणि ह्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे फ्रेंड्स. आजचा व्हिडिओचं खरंच आपण जे खूप सारे ॲनालिसिस देतो, एक्झाम ॲनालिसिस देतो वेगळे, बट वाटलं नव्हतं की ह्याच्यावर कधी व्हिडिओ बनवावा लागेल. तर हे एक ॲनालिसिस खूप गरजेचं वाटलं की काही घटना ज्यामध्ये घडल्या आहेत लास्ट फ्यू इयर्समध्ये, त्यानंतर कळणं गरजेचं आहे ॲस्पिरंट्सला ऑल्सो आणि ऑफिसर्स जे पण आहेत त्या सगळ्यांना, की सुसाईड ॲनालिसिस जर तुम्ही नीट सर्वे केला तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया, जर आपण डेफिनेशन बघितली, क्लासिफाय करते डेथ ॲज अ सुसाईड इफ इट मीट्स द 3 क्रायटेरिया. 3 क्रायटेरिया जर मीट झाल्या तर गव्हर्मेंट डिक्लेअर करतं की सुसाईड आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल डेथ व्हायला पाहिजे, सरळ आहे. अँड इंटेंट टू डाय ओरिजिनेटेड विदिन द पर्सन, हे इम्पॉर्टंट आहे. आणि देर इज अ रिझन फॉर द पर्सन टू एंड हिज लाईफ, की रिझन पाहिजे त्याकडं की का एंड करतो आहे त्याची लाईफ. त्यानंतर द रिझन मे हॅव बीन स्पेसिफाईड इन सुसाईड नोट ऑर अनस्पेसिफाईड. तर एक तर स्पेसिफाय केलेलं असेल किंवा स्पेसिफाय केलेलं नसेल. तर वन ऑफ दी क्रायटेरिया, इफ वन ऑफ दी क्रायटेरिया इज नॉट मेट, द डेथ मे बी क्लासिफाईड ॲज अ डेथ बिकॉज ऑफ इलनेस. तर इलनेस किंवा मर्डर किंवा अदर जे फॅक्टर्स आहेत त्यामुळं डेथ आपण कन्सिडर करू शकतो. पण तिन्ही जर क्रायटेरिया मॅच झालं तर डेफिनेटली सुसाईड आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये की सुसाईड हे मेजर हेल्थ इश्यू राहिलेलं आहे इंडियामध्ये. तर तुम्ही बघितलं की 1.71 लाख सुसाईड रेकॉर्ड केले होते 2022ला. आणि त्यानंतर 4.2% जे म्हणतो आपण की इन्क्रीज बघायला भेटलं 2021 नंतर. आणि 18 नंतर 27%.
तर विथ कम्पेअर टू 2018 27% आणि विथ कम्पेअर टू 2021 4.2%. तर तुम्ही बघू शकता की किती हॅम्पर करते लाईफ, किती डिप्रेस्ड आहेत लोक. आणि वाय? बिकॉज ऑफ दिस फॉलोइंग फॅक्टर्स. सगळ्यात जे इम्पॉर्टंट आहे दॅट इज फॅमिली इश्यूज, फॅमिली प्रॉब्लेम्स, त्यानंतर इलनेस, ड्रग ॲब्यूज, अल्कोहोल ॲडिक्शन, मॅरेज रिलेटेड, लव अफेअर्स, बँक करप्सी, त्यानंतर फेल्युअर इन एक्झामिनेशन 2%, आणि अनएम्प्लॉयमेंट ते पण खूप मोठं रिझन आहे 2%, प्रोफेशन करिअर प्रॉब्लेम. हे जे तिन्ही प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो, आज खरं तर ह्याच मेजर प्रॉब्लेम्सवर आपण डिसाईड करतो. कारण बाकीचे तर ठीक आहे, फॅमिली प्रॉब्लेम्स तर तुमच्या रिलेटेड प्रत्येकाचे वेगळे वेगळे राहणार आहेत. बट जे एक्झाम फेल्युअर आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, प्रोफेशनल जे तुमचं करिअर प्रॉब्लेम आहे, हा कुठंतरी मी म्हणतो की तुमच्या एकट्याच्या हातात नाही. जर सगळ्यांनी थोडंसं काम केलं ह्याच्यावर तर वी कॅन कंट्रोल दिस. ठीक आहे. फॅमिली इश्यूज, प्रत्येकाची फॅमिली वेगळी आहे, त्यामध्ये इंडिव्हिज्युअल जे आहेत ते डिसिजन घेतात. सो इट इज नॉट इन आवर हँड. पण जेव्हा तुम्ही एका ऑर्गनायझेशनसाठी काम करता, शासनासाठी काम करता, आणि तिथं जर तुम्हाला वर्क प्रेशर किंवा प्रेशरमुळं जर तुम्हाला वर्कलोड येत असेल आणि जर तुम्हाला ते सहन करता येत नसेल तर मग खूप मोठा इश्यू आहे. तर तुम्ही वीक असाल, तुम्ही इमोशनली वीक असाल तर अशा गोष्टी घडू शकतात. तर ह्यामध्ये नंतर प्रॉपर्टी डिस्प्यूट्स, तर हा पण पर्सनल लेवलचा आहे. पॉवर्टी, डेथ ऑफ अ डिअर पर्सन, त्यामुळं पण होऊ शकतं. त्यानंतर फॉल इन सोशल रेप्युटेशन, तर सोशल रेप्युटेशन जर तुमची पडली तर. त्यानंतर असे बरेचसे कॉजेस आहेत, त्यावर आपण चर्चा करणारच आहे. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या रिलेटेड, आपल्या फील्डच्या रिलेटेड ॲस्पिरंट्सचं जर बघितलं की एक ॲस्पिरंट ज्याचं सिलेक्शन पण झालं होतं ऑलमोस्ट, तर त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती, स्वप्नील. तर त्याचं पत्र होतं की आयुष्यात कंटिन्यू करावं असं, काय म्हणतात त्याला, आयुष्य कंटिन्यू करावं असं काही राहिलं नाही आहे. ठीक आहे, असं पत्र होतं. त्यानंतर जसं तुम्ही बघताय की त्यांच्या आईवडिलांना काय त्रास झाला असेल त्यांनाच माहिती, आपण कोणीहीच ते फील करू शकत नाही. कारण जे म्हणतो ना की तुम्ही जाता खरं, ते पाऊल जेव्हा उचललं जातं त्याच्या मागं हजारो लोकांना त्रास होतो फ्रेंड्स. तर बघा, हे का आज सांगणं गरजेचं आहे, हा विषय का निघाला त्याचं रिझन पण तुम्हाला लास्टला पण भेटेल. त्यानंतर MPSC पास झालेला स्वप्नील बघा आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग आली. तर असे बरेचसे बातम्यानंतर होऊन काही उपयोग नाही, एकदा वेळ गेली की गेली. त्यानंतर एक IAS ऑफिसर होते, जर तुम्ही बघितलं ह्यांचा पण विषय सेम. जर इथं तुम्ही बघताय की मेरी बीवी बहुत ॲग्रेसिव है, शादी के बाद मेरी लाइफ नरक बन गई है. तर एका IAS ऑफिसर 14th रँक आहे, 14th रँक देशामध्ये. कशाला म्हणतो आपण, इतकी मेहनत करतो आपण. ह्यांनी पण कष्ट घेतले, पण कर्जाचा डोंगर होता, नाही पार करू शकला. त्यानंतर ह्यांचंही तसंच आहे, इतके कष्ट घेतले, 14th रँक आणली, आणि शेवटी फायनली बघा कुणामुळं, फॅमिली इश्यूजमुळं यांना सुसाईड करावं लागलं. तर हे त्यांचा लेटर आहे, सुसाईड लेटर. आणि जे आज घटना घडली आहे, जसं तुम्ही बघताय की महाडिस्कॉमची रिक्रुटमेंट निघाली आहे, आणि महाडिस्कॉममध्ये एका अभियंत्याचा मृत्यू झालेला आहे. ह्यामध्ये जसं म्हणलं की ज्यांचे चीफ इंजिनियर, मुख्य अभियंत्यांनी काय केलं आहे, धमकी दिल्यामुळं जो हा, जसं तुम्ही बघताय की हे आपले इंजिनियर साहेब, तर ह्यांना ते पाऊल उचलावं लागलं, किंवा पाऊल उचलावं लागलं म्हणण्यापेक्षा त्यांना हार्ट अटॅक सहन करावं लागलं. तर हे कशामुळे आहे, हे वर्क प्रेशरमुळं. वर्क प्रेशर सहन करता आलं नाही, धमकी देत राहिले हायर ऑफिशियल्स काही, आणि त्या आरोपामध्ये ह्यांना जे आहेत सचिन कळपे सर, त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. तर खूपच दुःखद घटना आहे, जे म्हणतो आपण ऑलमोस्ट एकदम लेटेस्ट न्यूज आहे. आणि जसं तुम्ही बघता की माननीय मुख्य अभियंता नांदेड यांनी
मीटिंगमध्ये सहाय्यक अभियंता श्री सचिन कळपे यांना कारवाई धमकी दिल्यामुळे त्यांचा जागेवरच शाखा कार्यालयामध्ये खुर्चीमध्येच हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन झाले आहे. तर हे का घडलं फ्रेंड्स? जसं तुम्ही म्हणता की आपल्याला फक्त एक्झाम क्लिअर होणं गरजेचं नाही. क्लिअर होऊन जेव्हा तुम्ही शासनात जाता तुम्हाला वाटतं की तुम्ही जे पर्क्स बघून जाता ना की हां गव्हर्मेंटमध्ये सॅलरी आहे, पैसा आहे, सगळं आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, पण त्याबरोबरच डिफिकल्टीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, क्रिटिकल सिच्युएशन्स आहेत, ते दिसत नाही किंवा ते कोण सांगत नाही. ह्यासाठीच जेव्हा तुम्ही अभ्यास करताय या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून अभ्यास करा. तुम्हाला ते पेशन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी तर पाहिजेच पाहिजे. फर्स्ट जो प्रॉब्लेम होता, इश्यू होता स्वप्नील बरोबर, थोडासा पेशन्स कमी पडलं, थोडंसं कन्सिस्टन्सी जे म्हणतो ना की अल्टिमेटली ते माहीत होतं आपल्याला की कोविडसारखी सिच्युएशन होती, बाकीचेही थांबले होते, थोडंसं थांबलं असतं तर आज तो अधिकारी म्हणून काम करत राहिला असता शासनात आनंदाने. बट थोडंसं कुठंतरी कन्सिस्टन्सी, पेशन्स कमी पडल्यामुळं आणि वेट नाही केलं. वेट टिल टुमॉरो, मी सारखं सांगत असो, वेट टिल टुमॉरो. उद्या तुमचा दिवस असू शकतो. जे आज क्रिटिकल सिच्युएशन आहे तुमच्या आयुष्यात, माइट बी दे विल चेंज टुमॉरो. काही सांगता येत नाही. एव्हरी डे इज अ सरप्राईज फ्रेंड्स. त्यामुळं लगेच डिसिजन घेऊन असं काहीतरी वेडंवाकडं पाऊल प्लीज उचलू नका. आणि प्रेशर घ्यायचं पण एक लिमिट आहे की तुम्ही कितीपर्यंत घेताय, काय करताय. तर त्यासाठीच काही प्रिकॉशन्स घ्या तुम्ही जेव्हा तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही शासनात काम करताय, दोघांसाठी आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट एक डेली रुटीन चांगलं सेट करा. प्रोडक्टिव्ह बुक्स, पॉझिटिव्ह बुक्स जे आहेत ते वाचत राहा किंवा चांगली लायब्ररी जिथं चांगली संगत भेटेल, असोसिएशन असेल, पॉझिटिव्ह ग्रुप असेल, तिथं जा. इन्स्टेड ऑफ फेसबुक आणि सोशल मीडिया वापरण्याच्या ऐवजी लाईव्ह ग्रुपमध्ये राहा. थोडंसं मित्रांमध्ये मिसळा, बाहेर जा, पार्कमध्ये. एक टाईम ठरवा की डेली आम्ही ह्या वेळेस भेटणारच. म्हणजे आपल्याला एक काय म्हणतात त्याला, एक शेड्यूलमध्ये हॅबिट बनून जाईल की हां बाबा आज किती पण क्रिटिकल सिच्युएशन असू दे, आज आम्ही संध्याकाळी सगळे मिळणार आहे, आज कुठंतरी भेटणार आहे. म्हणजे फॅमिलीबरोबर पण असेल, मित्रांबरोबर असेल, त्यांना वेळ द्या. स्टे कनेक्टेड विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. कुठंतरी हे पण पाहिजे की तुम्ही तुमचं दुःख व्यक्त करा, काय झालं दिवसभरात सांगत राहा. आईवडिलांना असेल, तुमच्या फ्रेंड्स असेल, जे पण तुम्हाला वाटतं की तुमच्या क्लोज आहेत आणि जे समजून घेऊ शकतात, जे तुमच्या प्रत्येक गोष्टीचं काय म्हणतात त्याला चेष्टेत नेणार नाहीत, अशा व्यक्तींना तुम्ही डेली एक सेट करा रुटीन. त्यांना सांगत राहा काय चाललं लाईफमध्ये. फाइंड द पॅशन फाइंड करणं पण खूप गरजेचं आहे. खूप लोकांना शेवटपर्यंत कळत नाही, लाईफ संपूपर्यंत, की काय करायचं होतं या लाईफमध्ये, पर्पज काय होता लाईफचा आणि पॅशन काय होतं माझं, मलाच कळलं नाही. सो वर्क ऑन इट फ्रेंड्स. इंट्रोस्पेक्शन करा, एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा. हे म्हणणं सोपं आहे, बट खूप मुलं 10-10 मिनटं पण देत नाहीत. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा. जर नाही कळत आहे तर विचारा. आमचा नंबर आहे 8766685974. सरळ तुम्हाला कुठले डाऊट्स असतील या क्रिटिकल सिच्युएशन असतील, सरळ तुम्ही चांगल्या ग्रुप्स जॉईन करा, लाईव्ह ग्रुप्स. आपल्या पण म्हणूनच आपण पण जेव्हा आपले ऑफिसर सिलेक्ट होतात, आपण त्यांना ॲडमिन ग्रुपमध्ये का देतो, ॲडमिन ग्रुप देतो, कारण का ते कनेक्टेड राहावे, एकमेकांचे प्रॉब्लेम्स त्यांना समजून घेता यावे. कुणाचा प्रॉब्लेम कुठलाही वेगळ्या फॉर्ममध्ये असू शकतो, तो आपल्याला सॉल्व करायसाठी ग्रुपची हेल्प लागेल. कधी ग्रुपची हेल्प लागेल, कधी तुमच्या परीने सुटून जाईल, कधी आईवडिलांची हेल्प लागेल. बट मार्ग काढला पाहिजे, कुठून तरी मार्ग काढला पाहिजे. पण मार्ग निघतो थोडंसं एकमेकांना बोलल्याने मार्ग निघतो. जर तुम्ही कम्युनिकेट नाही केलं, तुम्हाला वाटत राहिलं की नाही मी का बोलू, कसं बोलू,
खूपच क्रिटिकल प्रॉब्लेम आहे, मलाच लाज वाटते हा प्रॉब्लेम शेअर करायला, तर असं अजिबात नाही आहे. समजून घेणारे खूप लोक आहेत आणि खूप लोकांनी त्यांचे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम व्यक्त करून सॉल्व केलेले आहेत. सो असं काही नाही आहे की तुम्ही सॉल्व कुठलाही प्रॉब्लेम करू शकत नाही. तर ही मिथ आहे, काढून टाका डोक्यातून. नाईट वॉक पण करू शकता किंवा मून मेडिटेशन. हे काय कसं आहे हे नंतर आपण ह्याच्यावर एक प्रॉपर कोर्स पण बनवूया की कुठले बुक्स काय तुम्हाला रीड करायला पाहिजे, पॉझिटिव्ह कसं राहायला पाहिजे आणि क्रिटिकल सिच्युएशन्स कशा फेस केल्या पाहिजे शासनात आल्यावर पण किंवा शासनाबाहेर पण. तर ह्या गरजेच्या आहेत. तर तुम्ही असे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये बुक्स रीड करा किंवा लायब्ररी जॉईन करा. तर बऱ्याच गोष्टी आहेत फ्रेंड्स सांगण्यासारख्या. पण आता मला एवढंच आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं. ॲनालिसिस द्यायचं रिझन होतं की तुम्ही पण करताय अभ्यास पोस्टसाठी, मे बी तुम्हाला भेटेल पोस्ट उद्या. फक्त पर्क्स बघून शासनात तुम्ही एंटर जे होत आहे रॉंग माइंडसेटनी, थोडंसं प्रॅक्टिकल माइंडसेटने उतरा. तुम्हाला माहीत पाहिजे की जे तुम्ही आत्ता पेशन्स ठेवताय त्याच्या 10x 20x तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि डिफिकल्टीज येऊ शकतात पुढं शासनामध्ये. कारण जसं तुम्ही विचार करता तशी नाही आहे लाईफ, थोडी क्रिटिकल आहे. बट जर तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवला आणि वेट केलं उद्यासाठी, तर खरंच सुंदर असू शकतं आयुष्य. फक्त उद्यासाठी जेव्हा पण तुम्हाला असे डिप्रेसिंग थॉट्स येतील, फक्त एकच माइंडमध्ये ठेवा की टुमॉरो विल बी माईन. उद्या माझा असेल, उद्याचा दिवस माझा असेल. एवढीच एक कल्पना, एवढीच एक पॉझिटिव्ह थॉट घेऊन तुम्ही जर उतरलात तर डेफिनेटली फ्रेंड्स काहीतरी वेगळं चित्र तुम्हाला बघायला भेटेल. ॲट युअर ओल्ड एज म्हणा किंवा ॲट युअर रिटायरमेंट म्हणा, तुम्ही कुठल्या तरी खूप वेगळ्या टॉपच्या लेवलला असू शकता. तर ती वेळ आणू नका की कोणीतरी तुमच्या फोटोवर RIP लिहिल आणि संपल विषय. अशी इतकी छोटी नाही आहे आपली लाईफ. तुम्हाला डेफिनेटली खूप काहीतरी मोठं करून जायचं आहे, ठीक आहे. तर ह्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं आहे. तर महाडिस्कॉमचा विषय होता आणि जसं तुम्ही बघताय की डेट्स पण आलेल्या आहेत, कोर्स पण रेडी आहे. तुम्हाला काही डाऊट्स असले तर डेफिनेटली तुम्ही तर कम्युनिकेट करू शकता. तर जसं तुम्ही बघताय की 21 ऑक्टोबर 22 ऑक्टोबरला डेट्स आहेत आपले. तर तुम्ही त्या हिशोबाने काम करा. आणि इवन TPAचे पण आज फक्त डेट्स साठीचा व्हिडिओ केला आहे. आणि हे जे क्रिटिकल सिच्युएशन आली होती, काही क्रिटिकल जे तुम्हाला ॲनालिसिस सांगायचं होतं त्यासाठीचा व्हिडिओ आहे. पूर्ण फ्रँकली जे मनातलं आहे त्या गोष्टी बोललेल्या आहेत. फक्त ह्यासाठीच की जे पण लोक अनअवेअर आहेत ह्या गोष्टींसाठी किंवा जे प्रिपेअर नाही आहेत ते त्यांनी मेंटली प्रिपेअर असावं. तुमचं नुसतं फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट नाही आहे, तुमची मेंटल स्पिरिच्युअल हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यातून ह्या गोष्टींनंतर तुम्हाला लक्षात येईल फ्रेंड्स. तर अशा जे पण आहेत घटना, खरंच वाईट वाटतं. खरं तर व्हिडिओ बनवायलाही वाईट वाटतं, पण काय म्हणतो आपण, काही वेळेस शब्द नाही आहेत फ्रेंड्स. तर एवढ्याच बोलून विषय संपतो आणि सगळ्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली देतो जे पण गेलेले आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती लागावं. तर एवढीच विनंती आहे बाकी इतर ॲस्पिरंट्सला की तुम्ही शिका लाईफकडून की अशा खूप घटना घडलेल्या आहेत की त्यातून आपण काहीतरी शिकू शकतो. तुमच्या मागं खूप मोठे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, ते वाट बघताय की तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह कराल लाईफमध्ये. तर त्यांच्यासाठी का होईना असे काही गोष्टी किंवा असे काही पावलं उचलू नका फ्रेंड्स. सो एवढंच बोलून मी संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग.